तुम्हाला इथून केलं जाईल पुरस्कृत. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच मिस्टर स्वप्नील कांबळे. प्लीज वेलकम. गोल्डन सिक्सर त्याच्या बॅटमधून आला. आणि मी आयोजकांना विनंती करेन, चला मेगा ग्रँड फिनालेचा मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड ज्या खेळाडूच्या नावे जातोय तो स्वप्नील कांबळे ठरतोय या मॅचचा सुपर हिरो. येस, स्वप्नील कांबळेला इथून आपण पुरस्कृत करतोय मॅन ऑफ द मॅच या अवॉर्ड करता. मेगा ग्रँड फिनालेच्या या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तदनंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फिल्डर, क्षेत्ररक्षक आणि हा अवॉर्ड ज्या खेळाडूच्या नावे जातोय त्याने टिपल्यात या पूर्ण स्पर्धेत 5 झेल. मिस्टर तुषार दळवी, प्लीज वेलकम. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड गोज टू तुषार दळवी. त्याचा प्रतिनिधी आला तरी चालेल. तुषार दळवी, बेस्ट फिल्डर तुषार दळवीच्या नावे हे पारितोषिक जाते. कोणी नसेल तर त्याचा प्रतिनिधी आला, त्याच्या गावातील सहकारी आला तरी चालेल. वाकस या संघाचा यस, आणि त्याला आपण इथे करूयात. त्याचा प्रतिनिधी ते पारितोषिक स्वीकारतोय, त्याला दिलं जातं या स्पर्धेच्या निमित्तानं एक आकर्षक जर्सी आणि पहा मानाची बायसिकल. ट्रॉफी देखील आहे, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि ही ट्रॉफी देखील इथून केली जाते प्रदान. तुषार दळवी वाकसचा खेळाडू, धन्यवाद. तदनंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अन अवॉर्ड गोज टू, ज्यानं टिपल्यात या पूर्ण स्पर्धेत 8 विकेट, मिस्टर राकेश निटगुडे. मिस्टर राकेश या आपण. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर राकेश. जरा वेगाने या राकेश, कारण डे क्रिकेट आता आपल्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे थोडं वेगानं या. राकेश निटगुडे, नवी मुंबईचा हा कोहिनूर सितारा, त्याला दिलं जातं इथे या स्पर्धेतलं सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन. वेल प्लेड. आयोजकांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे सर्व आमचे शिलेदार, धन्यवाद राकेशजी. तदनंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील हे नामांकन ज्या खेळाडूच्या नावे जात आहे त्याने कमी चेंडूंमध्ये 109 धावा ठोकल्या. मिस्टर डेंजर अँड मिस्टर कन्सिस्टंट, मॅन फ्रॉम ढवळेपाडा सुनील केवणे ठरतो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. सुनीलजी केवणे SM स्पोर्ट यांच्या वतीनं एक बॅट इथे ब्रँड पार्टनरशिप, श्रेयसजी मसे यांच्या वतीनं, आणि मानाचा करंडक देखील आहे, बायसिकल देखील आहे. सुनील केवणे ठरतो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. मनापासून अभिनंदन. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाच्या नावे जाईल तो जय हनुमान क्रिकेट संघ वाकस. चला या आपण, तुम्हाला इथून केलं जाईल पुरस्कृत. मानाचा करंडक आणि रोख स्वरूपात रक्कम. मनसे रायगड चषक 2026. चतुर्भ क्रमांकाचं पारितोषिक जय हनुमान क्रिकेट संघ वाकस, ज्यांना दिला जातोय मानाचा रायगड मनसे चषक, अर्थातच करंडक आणि रोख स्वरूपात रक्कम. गारपोलीकरांची मानाची ट्रॉफी. तदनंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाच्या नावे जात आहे तो संघ ठरतोय ढवळेपाडा संघ. प्लीज वेलकम टीम ढवळेपाडा. आपण या तृतीय क्रमांकाचं नामांकन ज्या संघाच्या नावे जात आहे टीम ढवळेपाडा, त्यांना दिला जातोय गारपोलीकरांची मानाची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि निश्चितच इथे रोख स्वरूपात अनामत रक्कम देखील.
ढवळेपाडा संघाचे सगळे हे खेळाडू ज्यांना तुम्ही पाहतायत मेहनत केल्यानंतर मिळालेलं हे फळ आहे. सुनीलजी केवणे त्यांचे सगळे सहकारी, थँक्यू. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज, द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड इथे तुम्ही पाहतायत. बाईक देखील आहे, मनसे रायगड चषक, आणि ती बाईक ज्या खेळाडूच्या नावे जातीये त्याआधी आपण द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला पारितोषिक ज्या संघाच्या नावे गेलाय, थोडंसं अपयश आलं शेवटच्या टप्प्यात. तो श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोळी, या प्लीज वेलकम. मानाचा करंडक गारपोलीकरांचा हा सन्मानाची ट्रॉफी आणि रोख स्वरूपात अनामत रक्कम, डॅनी लोंगलेची मेहनत आणि त्यांनी घडवलेला या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय प्रदीप दादा, त्यांना देखील विनंती आहे. आणि 6वं वर्ष सलग उमरोळीकर, 5वं वर्ष एक तरी ट्रॉफी ते घेऊनच जातात. 5व्या वर्षी पहिल्यांदा जिंकलेत. तर इथे श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोळी द्वितीय क्रमांकाचं नामांकन हे या संघाच्या नावे जात आहे. धन्यवाद. तदनंतर द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सिरीज, फार महत्वाचं पारितोषिक आहे, ज्याला ज्या खेळाडूला दिलं जाईल मानाचा करंडक आणि बाईक देखील आहे या स्पर्धेत. हे पारितोषिक अगदी फेअरली आपण जे काही आहे ते अत्यंत पारदर्शकतेनं, काय म्हणताय ढवळेपाडाकर, वाकसकर की उमरोळी संघ किंवा मग तुर्भे संघ, सगळ्यांनी लक्ष द्या. आणि पारितोषिक ज्या खेळाडूच्या नावे जात आहे त्याचं नाव आहे द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड गोज टू, ज्याच्या नावे आहेत 135 गुण, मिस्टर शरद बुंदाटे. प्लीज वेलकम. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा शरद बुंडाटे, उमरोळीचा हा सुपरस्टार, नव्या दमाचा नवा खेळाडू, त्याला इथून दिली जाते. या सर्व आयोजकांना विनंती आहे, ओमकारजी या, तदनंतर निकेशजी, सगळे सहकारी, सगळ्यांना विनंती आहे. अक्षयजी आपण देखील या. पहा सन्मानाचा हे क्षण आहेत आयुष्यात, कदाचित हे क्षण पुन्हा येणे नाही. मॅन ऑफ द सिरीज शरद बुंदाटे 135 गुणांकनांसह ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. त्याला दिली जाते मॅन ऑफ द सिरीज साठी दुचाकी आणि मानाचा करंडक देखील. शरद बुंदाटे ठरतोय या स्पर्धेतला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. बोला गणपती बाप्पा मोरया. शरद बुंदाटे ट्रॉफी देखील पकडा. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक त्याच्या नावे गेलंय. काही आनंदाचे क्षण आहेत. शरद काय म्हणशील, ट्रॉफी जिंकली आहे, मनामध्ये काय भावना आहेत? मनसे रायगड चषक ही सन्मानाची स्पर्धा आहे, अगदी घराच्या नजीकच असलेलं आहे क्रीडांगण, आणि तिथे तुम्ही ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये ही भव्य दिव्य जे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सगळ्यात महत्त्वाचं पारितोषिक आहे ते जिंकलंय. काय मनामध्ये भावना आहेत?
बराच वर्ष झाली म्हणजे मी काम करून क्रिकेट खेळतो. तर सिरीजसाठी नाही खेळत मी, फक्त जिंकण्यासाठीच खेळतो. तर खालापूरमध्ये एक माझी चान्स गेली, ठीक आहे काय हरकत नाही. पण मी परत पुन्हा ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस केली आणि उतरलो आणि ही मॅन ऑफ द मॅच मला मिळाली. येस, मॅन ऑफ द सिरीज त्याला मिळाली. भाऊक झालेले काही क्षण बघा, मेहनत तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. निश्चितच धन्यवाद. आणि शरद बुंदाटे, विजयाचा जल्लोष उमरोळी गावापर्यंत हा डंका असाच वाजत जाईल. तदनंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, प्रथम क्रमांकाचं नामांकन ज्या संघाच्या नावे गेलंय, चला या. ओम साई 11 तुर्बे संघ. रोख स्वरूपात रक्कम आणि मानाची गारपोलीकरांची ही सन्मानाची ट्रॉफी. सगळे गारपोलीचे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे, आपण या सगळ्यांनी हे पारितोषिक वितरित करण्याकरता सर्व छोट्या चिमुकल्यांना देखील विनंती आहे. द फर्स्ट प्राइज टीम ओम साई 11 तुर्बे संघ इथे ठरतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी. टीम तुर्बे, मानाचा सन्मानाचा गारपोलीकरांचा हा करंडक आणि रोख स्वरूपात अनामत रक्कम. निकेश राऊत, निकेश राऊत आपण कुठं असाल आपण या. जितूबाई पाटील आपल्याला बोलवत आहेत. सर्व गारपोलीचे पदाधिकारी, तुमची उपस्थिती आता अत्यंत महत्वाची आहे. प्रथम क्रमांकाचं नामांकन टीम ओम साई 11 तुर्भे संघ. मनापासून अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. आणि हे सेलिब्रेशन आहे, ही काही दृश्य आहेत. सन्मानाचा हा करंडक आणि घारपोलीकरांची सन्मानाची